चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी प्रवीण धानोरकर, तहसीलदार जत। आता सध्या अखाद्य देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील तसेच जत तालुक्यातील काही भागामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरची टंचाई आहे। अशा प्रकारची कृत्रिम टंचाई आहे असा प्रयत्न केला जातो। परंतु माझी जत तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना सूचना आहे की आपल्या जत तालुक्यामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरची कुठल्याही प्रकारे टंचाई नाही। मी आणि निरीक्षण अधिकारी सुद्धा दोघांनी एक जतमधली गॅस एजन्सी आम्ही तपासली, गोडाऊन तपासलं, परंतु अफवांना पेव फुटल्यामुळे सर्व नागरिक गॅस एजन्सीकडे गर्दी करत आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे, ज्यांना सिलेंडरची खरोखर गरज आहे त्यांनीच सिलेंडर घ्यावे, बाकीच्यांना जे आर्थिक गरज आहे त्यांनाच मदत करावी। विनाकारण कृत्रिमरित्या गर्दी करू नये। तसेच बुकिंगचे लिमिटेशन्स आहेत। ऑनलाईन बुकिंग एक सिलेंडर भेटल्यानंतर काही ठिकाणी 25 दिवसांनी, काही ठिकाणी 25 दिवसांनी दुसरे सिलेंडर ऑनलाईन होतं। त्यामुळे एक सिलेंडर घरी असताना विनाकारण वेगवेगळ्या दुकानासमोर कृपया नागरिकांनी लाईन करू नये। तसेच ज्यांना गरज आहे सिलेंडरची त्यांनी जो शासकीय दर आहे, समजा 925 HPCLचा आहे किंवा इतर जे रेट असतील त्या शासकीय दराने सिलेंडर घ्यावे। कुठल्याही प्रकारे जादा दराने सिलेंडर घेऊ नये, हे माझे नागरिकांना विनंती आहे। सोबतच जे गॅस एजन्सी आपल्या जत तालुक्यात आणि जत शहरात आहेत, सर्व गॅस एजन्सीना आणि सर्व गॅस गोडाऊनधारक यांना सूचना आहे की कुठल्याही प्रकारे कोणीही आपल्या जे सेल्स मॅनेजर आहेत, त्याचे जे लोक आहेत त्यांच्या थ्रू कुठल्याही प्रकारे ब्लॅक मार्केटिंग करू नये किंवा साठेबाजी करू नये किंवा काळा बाजार करू नये। आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही गॅस दुकानाने आपले दुकान बंद ठेवू नये। आम्ही सर्व पुरवठा निरीक्षण अधिकारी आमचे असतील किंवा आमचा सर्व पुरवठा स्टाफ असेल तो कटाक्षाने लक्ष ठेवून आहे। आम्ही जतसाठी एक निरीक्षण अधिकारी यांच्या अंडर आणि संघसाठी निवासी नायब तहसीलदार कोळी साहेब यांच्या अंडर आम्ही भरारी पथक तयार केलेली आहेत। त्यामुळं सर्व गॅस एजन्सीवाले आहेत, त्याच्यानंतर पुरवठादार आहेत, त्यांना सक्त सूचना आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट सुरू आहे, तसेच मेस्मा सुरू आहे। जर कोणीही विनाकारण नाहक नागरिकांना त्रास देत असेल, या एसेन्शियल गोष्टी आहेत, अतिशय महत्त्वाच्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चढ्या भावाने किंवा काळा बाजार करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, अन्यथा आम्हाला नियमानुसार कडक कारवाई करावी लागेल, याची नोंद घ्यावी। व जत तालुक्यातील कुठल्याही नागरिकांनी अफवांना बळी पडू नये। कुठलीही काही अडचण असेल तर तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती। धन्यवाद। थँक्यू।